मित्रांनो, चला बघूया आपण 11 ऑगस्टला मार्केट कशा पद्धतीने वर्क करू शकते. आपण केलेल्या 8 ऑगस्टच्या ॲनालिसिसनुसार आपण ज्या 3 लेवल दिल्या होत्या त्या लेवलमध्येच मार्केट खेळलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, मार्केट आपल्याला आज असं वाटतं की उद्या वर जाणार, तर आपल्याला पुट साईडचा ट्रेड घ्यावा लागेल. आणि ज्या दिवशी आपल्याला वाटलं पुट साईडचा ट्रेड घ्यायचा आहे त्या दिवशी आपल्याला कॉल साईडचा ट्रेड घ्यावा लागेल. कारण की मार्केटनी सगळ्याची सध्या सायकोलॉजी चेंज करून टाकलेली आहे. जी आपल्या सायकोलॉजीनुसार मार्केट चालायचं ना, ते आता चालत नाही आहे. का चालत नाही, कशा चालत नाही ते नाही कळणार. कारण की सध्या न्यूजनुसार चालत आहे मार्केट, की सेलर साईडनं चालत आहे किंवा बायर साईडनं चालत आहे. हे सध्या सेलरला पण कळत नाही आणि बायरला पण कळत नाही. त्याच्यानुसार आता आपल्याला फक्त फाइंड काय करायचं सध्या, की लेवल महत्त्वाचे. तर जर वरची लेवल दिली तर खाली मार्केट जर येत असेल तर आपल्याला पुढ साईडला जावं लागेल. आणि जर समजा आपल्याला ह्या लेवलच्या मार्केट शेवटपर्यंत आलेलं आहे 24,340, तर उद्या 11 तारखेला मार्केट कुठले लेवल फॉलो करते. जर याच्या खालच्या लेवल फॉलो केल्या तर आपल्याला पुढ साईडला जावं लागेल. आणि याच्या वरच्या जर लेवल केल्या, ह्या जर लेवल त्यांनी घेतल्या तर आपल्याला कॉलिंगसाठी जावं लागेल. आता बघा, मार्केटने सगळ्यांचे सध्या दिमाग खराब करून टाकलेले आहेत. सगळ्याची ज्याची मेंटॅलिटी चेंज होते टायमावर ते सध्या मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकते. पण जे मार्केटमध्ये कन्फर्म झाल्याशिवाय ट्रेड घेऊ शकत नाही त्यांचा सध्या एकतर ट्रेड घेतलं तर स्टॉप लॉस लागणार किंवा ते ट्रेडच घेणार नाही. सध्या मार्केट या स्थितीमध्ये आहे. आता आपण लेवल कुठले दिलेले आहे, 24,340, 24,440 आणि 24,537. आता याच्यामध्ये काय ट्रेड घ्यावा लागेल बघा. आता काय केलं मार्केटने, एक्सपायरीच्या दिवशी मार्केट वर जायला हवं होतं. आपण केलेलं आहे असं ॲनालिसिसनुसार बरोबर गेलेलं आहे. पण कधी साधारणतः मार्केट गेलेलं आहे 1च्या नंतर. त्यावेळेस मग काय आपला स्टॉप लॉस लावून मार्केट वर जाणार तर काय अर्थच नाही ना. तर आपण काय करणार, या 3 लेवल दिलेले, या 3 लेवलनुसार उद्या 11 तारखेला मार्केटच्यानुसार ट्रेड घेणार आहे. पण तुम्ही हे ॲनालिसिस करा आणि स्टॉप लॉस फार कमी द्या. एंट्री सही जागेवर घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा जर ट्रेड व्यवस्थित बसला तर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळू शकतो आणि स्टॉप लॉस जर गेला तर थोडा जाऊ शकतो. आणि होतापर्यंत ना 2 किंवा 3 ट्रेड घेऊच नका, एकच ट्रेड घ्या आणि विचारपूर्वक घ्या, की जेणेकरून तुमचाही लॉस होणार नाही. कळालं? चला, हॅपी जर्नी.